जून 15 रोजी अधिकमास संपणार. 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभकार्य. कारण अधिकमास जून 15 रोजी संपणार नाही. दर 3 वर्षांनी अधिकमास येतो, त्यामुळे त्याचं धार्मिक महत्त्व आहे. असताना 19 जूनपासून शुभ कार्य सुरू होतील. पण 25 जुलैपूर्वी शुभ कार्य आटपणं भाग आहे. कारण 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. ज्येष्ठ अधिकमास सुरू असून मे 17 ते जून 15 असा कालावधी आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही संबोधलं जातं. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्याने त्याला अधिकमास असं बोललं जातं. अधिकमासात पवित्र स्नान, दान, जप, तप आणि साधनेचं महत्त्व आहे. या महिन्यात अशी कामं केल्यास त्याचं पुण्य अधिक पटीने मिळते. अधिकमासात विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. 15 जूनपासून मूळ ज्येष्ठ मास सुरू होईल, त्यामुळे पुन्हा एकदा शुभ कार्य करू शकता. पण जुलै 25 आधी सर्व शुभ कार्य पूर्ण करावी लागणार आहेत. त्याला धार्मिक कारण आहे. 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात म्हणजेच 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक व्रतकैवल्य असतात. चातुर्मासात काय असतं? चातुर्मासात सृष्टीचा पालनकर्ता असलेले भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. या काळात भगवान विष्णू योगनिद्रा आणि विश्राम अवस्थेत असतात. त्यामुळे चातुर्मासात शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. चातुर्मासात आरोग्याच्या आणि आध्यात्मिक दृष्टीने ऋतूनुसार आहाराचे कठोर नियमही सांगितले गेले आहेत. या 4 महिन्यात वांगी, कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य असते. चातुर्मास देवशयनी एकदशीपासून सुरू होतो, म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देवउठणी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. पंचांगानुसार चातुर्मास 25 जुलै 2026 पासून सुरू होतो. हा कालावधी 119 दिवसांपर्यंत असेल आणि 20 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला संपेल. 25 जुलैला चातुर्मास सुरू झाल्यानंतर या कालावधीत म्हणजेच 119 दिवसांच्या कालावधीत शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. पूर्णविराम. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. अधिकमास संपल्यानंतर शुभ मुहूर्त. अधिकमास संपल्यानंतर 19 जूनपासून शुभ आणि मंगळ कार्य करण्याची सुरुवात होईल. ज्योतिषांच्या मते 19 जूनपासून विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. अधिकमास संपल्यानंतर 19, 21, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि जून 29 रोजी विवाह मुहूर्त आहे. तर पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात 4 शुभ मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात 1, 6, 7 आणि 11 जुलैला विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे.